चला मॅच स्टार्ट करायची आहे. उपांत्य फेरीची लढत आहे. प्रथमेश आणि देवेश. स्ट्रायकिंग एंडला देवेश आहे. हनुमान आहे बॉलिंग ट्रॅक वरती. उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनलची लढत, एरोप्लेक्स प्रीमियर लीग 2025-26. प्रशांत बोलाडे यांच्याकडून कोणीही षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पा प्रशांत बोलाडे यांच्याकडून. पुढचा बॉल आतमध्ये बोलवलाय. हनुमानची गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटिंग तर पाहिली आहे. जरूर आज फक्त मजा मस्तीचा दिवस आहे. पुढच्या बॉल वरती स्ट्रोक पहा. सीमारेषा बाहेर गेलाय बॉल. देवेशच्या बॅट मधून हा षटकार. सात धावा. जरूर सकाळपासून हनुमानची आपण बॉडी फिटनेस पाहिला तर जबरदस्त आहे. कधी बॅटिंग करतोय, कधी बॉलिंग करतोय. सातत्याने आज ही 5वी मॅच खेळतोय तो. जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती हा बॉल वाईट आलाय. वाईटच्या एका धाबेने स्कोअर कार्ड वरती धाबा 8 पाहायला मिळू शकतील. एक षटकार, 2 वाईट, 8 धाबा धावफलकावरती लागल्या. बॅटिंग संघ बॅटिंग करताना अगदी 2 मॅच जिंकले आणि त्यानंतर त्यांना ही सुवर्ण संधी पाहायला मिळते आहे. डायरेक्ट टू सेमीफायनल हा प्रवास त्यांचा राहिला आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर बॅट अगदी जमिनीला भरायची झाली कदाचित, आणि त्याचवेळी ते लाऊडली अपील झालं. थोडासा वाईस आला मात्र ते बॅट जमिनीला भरायची झाली. देवेश तेच सांगतोय. मात्र चला लगेच मॅच चालू करा. जरूर आपण पाहिलं तर थोडासा वाईस आला होता, मात्र देवेश सांगतो की बॅट जमिनीला भरत झाली आणि त्याचमुळे या डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. धावा धावफलकावरती 9 पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हनुमानचा आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकार येऊन सुद्धा आपण पाहतो धावफलकावर धावा 9 आहेत. 4 बॉल आतापर्यंत, सॉरी धावा किती आहेत? 8 ना, सॉरी 9, 8 धावा झालेल्या आहेत. इथे 9 झाली तर 8 झाल्या. 2 वाईट, एक षटकार. ओके. पुढचा बॉल हनुमानचा. आता पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आउटसाइड होतो ऑफ स्टंप. या बॉलवरती अवांतरची एकदा जोडली जाईल. 3 अवांतरचे धावा आल्यात आणि एक षटकार. 9 धावा टोटल स्कोअर कार्डवरती. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला होता. उंची जास्त काढली, अंतर कमी, झेल सुटलाय. दोघांमध्ये हा झेल पडला. गणेशनी मात्र कव्हर करायला हवा होता. थोडासा लांब असता तर झेल पकडला असता कदाचित. 2 धावा आल्या. 2 धावा आणि सांघिक धावफलक. दुहेरी अंकामध्ये 11 धावा. चला फिल्डिंगसाठी जा लगेच. 11 धावा झाल्या. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम उपांत्य फेरीची लढत असताना मात्र शांतपणे इथे खेळ चालू आहे मैदानामध्ये. पुढचा बॉल. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक लगावलाय. झेल खाली जयेश आलाय. झेल पकडला जातोय. देवेशचा खेळ इथे समाप्त झालाय. 11 धावसंख्येवरती पहिला गडी बाद. 1 षटकाच्या समाप्तीनंतर.
चला बॉलिंग टॅगवरती मयूर आलेला आहे आता. एका षटकाच्या अंतिम धावा झालेल्या आहेत 11. चला लगेच रिदम पकडा, रिदम तोडू नका. व्यत्यय आणला तर मॅचला मजा येत नाही. स्पीडअप करा, अजून 2 मॅच शिल्लक आहेत. मयूर आला गोलंदाजीच्या मार्गवरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग इनला प्रथमेश हलक्या हाताने ढकललाय. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे. वेगाने बॉल सीमारेषा बाहेर आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. आहे हार्डर टीमकडे आणि त्यांच्यासाठी मात्र किमान 35-40चं टार्गेट ठेवावं लागेल ब्रिडिंग टीम संघाला. तशी वाटचाल चालूच तर आहे. मात्र पाहूया प्रथमेशच्या बॅटमधून, नचिकेतच्या बॅटमधून धावा येतात का. आणि हा डॉट बॉल येतोय. मयूर अगदी शोल्डरची थोडीशी दुखापत त्याला आहे. मात्र आज आपला एरोप्लेस प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्याच्यावरती जबाबदारी आहे आणि त्याचमुळे तो गोलंदाजी करताना दिसतोय थोडीशी दुखापत असताना सुद्धा. पुढचा बॉल थोडासा बाउन्स दिला आणि त्यावरती सुद्धा फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची सांगता लगातार 2 चेंडू डॉट आलेत. पुढचा बॉल प्रथमेश साडी. मयूर ऑन साइडला फिरवलाय. क्षेत्ररक्षक नाही. पाईन लेगच्या दिशेने चाललाय बॉल. सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. बॉल थोडा दूरवर गेला होता. मात्र आपल्या सर्व खेळाडूंनी तो बॉल इथे आणलेला आहे. हायड्रोलिटिकचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी बॉल आणून दिलेला आहे. मॅच बॉल असणं गरजेचं आहे प्रत्येक संघासाठी. आणि 4 धावांनी स्कोअर कार्डवरती धावा लागला 19 धावा. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. पुढचा बॉल मयूरचा. प्रथमेश साडी. यावेळी ऑन साइडला तडाखा. बॉलवर मिळतील 6 नंबरच्या 6 धावा. येतोय षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. चला बॉल आला असेल तर उडवायचा आहे. भिजला नसेल तर आपल्याला बॉल उपयोग येऊ शकतो. आहे मला वाटतं बॉल आणलाय त्यांनी. षटकाराच्या 6 धावा आणि धावसंख्या 25 वरती आपल्याला पाहायला मिळेल.
पुढचा बॉल मयूरचा प्रथमेशसाठी फक्त फ्लिक केलाय बॉलवरती, येतील 4 धावा. कोणताही क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेग सीमारेषा बाहेर बॉल चाललाय. 4 धावांनी सांघिक धावफलक 2 षटकांच्या अंतिम तब्बल 29 धावसंख्येवरती. केली आहे आणि म्हणूनच तर त्याला षटक टाकण्याची संधी दिली. त्यांनी धावा वसूल केलेल्या आहे, त्यांच्यामध्ये ती ताकद आहे धावा करण्याची आणि म्हणूनच तर जयेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. 29 धावा झाले 2 षटकांमध्ये. पुढचा बॉल जयेशचा आहे, समोर नचिकेत आहे. नचिकेतसाठी बॉल होता, बॉलला उडवलाय, सीमा रेषा लगत झेल टिपला जातोय. नो डाऊट हनुमान फडके तिथे आहे, डाऊन द कॅच. आणि इथून मात्र एक खेळ समाप्त होतोय. आणखी एक विकेट. आपल्याला पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. आता संघाला आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये किमान 10-15 धावसंख्येची, कारण तेवढा संघ त्यांच्या समोर आहे. तर एका बाजूला सागरला आपण पाहतोय, मयूर आहे, हनुमान आहे, त्याचबरोबर जयेशसुद्धा आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय आठवले संघाकडे. धावसंख्या 29 आहे, अजूनही 10-15 धावा आल्या तर मात्र एक चांगली बॅटिंग टोटल उभी राहील. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी ही लढाई चालू आहे. पुढचा बॉल, 5 बॉल अजून शिल्लक आहेत. जयेशचा पुढचा बॉल बॉलरच्या दिशेने खेळला होता, मयूरच्या हातामध्ये चेंडू थोडा स्पीड झाला होता, त्यानंतर मात्र लगेच पकडला, फेकला. फक्त 1 धाव आली आहे. 30 धावा, 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रथमेशने चांगली फलंदाजी केली होती, तो बाद झाल्यानंतर कुठेतरी खेळ थोडा शांत झालेला आहे. नचिकेत बाद झालाय. प्रथमेशने मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती, आता स्ट्राईक मिळाली आहे त्याला आणि आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मयूर आलाय काहीतरी सांगण्यासाठी जयेशला की कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. कारण प्रथमेश आपण बॅटिंग पाहिली तर ऑन साईडला स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, त्या दिशेने तो चांगली फलंदाजी करतोय आणि त्याच वेळेला आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाईल कदाचित आणि त्याच वेळे त्याच्यासाठी अगदी ऑफस्टिकचे चेंडू फेकले जाऊ शकतात. मात्र तेवढ्या ताकदीने फलंदाजी करतो प्रथमेश, चेंडू अडवू शकला नाही हनुमान. बॉल चालला सीमारेषेबाहेर एका टप्प्याने. अजून एक चौकार. चार धावा धावसंख्या. चौतीस धावा लागल्या धावफलकावरती, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. ज्या अपेक्षेने मात्र फलंदाजी केली जात आहे त्यामध्ये किमान 40चा आकडा पार करू शकेल टीम. तर प्रथमेश जोपर्यंत मैदानावरती आहे त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर 4 चौकार 1 षटकार आलेला आहे. त्याच्या धावा आपण पाहतोय. आत्ताच्या घडीला 34 धावा झालेल्या आहेत. जयेशचा पुढचा बॉल सोडून दिलाय आउटसाईड द ऑफ स्टंप आणि यावरती मात्र 2 धावा 1 धाव येईल अवांतरची. 35 धावा झाल्या धावफलकावरती. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स.
35 धावा आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही धावा येऊ शकतील. तर प्रथमेश चांगली फलंदाजी करत असताना हा बॉल अगदी यॉर्कर लेनचा बॉल फेकला होता. त्यावरती सिंगल आली. डबलचा प्रयत्न झाला. 2 धावा आल्या. 2 धावा आणि सांघिक धावफलक 37 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक असताना प्रथमेशला जोपर्यंत स्ट्राईक आहे तोपर्यंत धावा किंवा एखादा मोठा फटका येऊ शकेल याचा अपेक्षेने मात्र त्याने स्ट्राईक घेतली आहे. जयेशचा पुढचा बॉल प्रथमेशसाठी. 37 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. फुल टॉस होता. सहजपणे खेळण्यासाठी गेला. यावरती कुठलाही नंबर आला नाही आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आहे. पंचांनी कुठला इशारा केला नाही. मात्र फिल्डर्स मात्र असं वाटलं फिल्डर ना की कदाचित वाईट देतील पंच असं वाटलं होतं. पुढचा बॉल प्रथमेशसाठी. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाही. बॅटला स्पर्श करून बॉल चाललाय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. तिथून मात्र सिंगल पूर्ण झाली आहे. अगदी 2 चेंडूवरती फक्त एकच धाब आली आणि धावसंख्या झाली टोटल 38 धाबा आणि टोटल करायचे 13च्या सरासरीने एक. थर्टी 39 टू विन. 39 धाबा करायच्या आहेत टीमला. मॅच बॉल द्यायचा आहे परत. मॅच बॉल जमा करा प्लीज. चला सलामीची जोडी मैदानामध्ये सागर आणि हनुमान. चला मॅचकडे जाऊया. तिथे आवश्यकता
गोलंदाजीवरती देवेश पाहायला मिळेल. ओपनिंग प्लेयर, ओपनिंग गोलंदाज. आताच्या घडीला आपण पाहतो सागर आणि स्ट्रायकिंग एंडला हनुमान. पहिला बॉल देवेशचा हनुमानसाठी ऑन साईडला खेळलाय. जमीन लगतचा फटका जरूर आहे. सिंगल झाली पूर्ण. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 39 धाबा करायचे आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला सागर आहे. दोघांकडे फार मोठी क्षमता आहे. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आज. तर चहा आणि नाश्ता इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये व्यासपीठावरती आलेला आहे. ज्याला कुला खेळाडूला चहा नाश्ता घ्यायचा असेल त्याने या इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा बॉल अगदी बाहेरच्या दिशेने निघाला होता आणि त्यावरती मात्र अवांतरच्या एक धावा या ठिकाणी जोडली जाईल. पुढचा बॉल सागर. बॉलवरती वेगळा फटका खेळायचा होता. आधी बॉडीला टच झाला बॉल. त्यावरती सिंगल पूर्ण झाली. एकच धाब्यावरती रोखलं. सोळा बॉल आणि 36 आवश्यकता. 3 धाबा झालेल्या आहे 2 चेंडूवरती. पुढचा बॉल गोलंदाजीवरती अजूनही अपेक्षा आहे. तर कमीत कमी धावसंख्येमध्ये या 2 फलंदाजांना बाद केलं तर मात्र संधी निर्माण होऊ शकते. हनुमानचा झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पकडला जातोय. मयूर पाहायला मिळेल. त्याच्याकडे मॅच जिंकून देण्याची क्षमता आहे. मात्र देवेश तेवढ्या ताकदीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या सफलतेची आवश्यकता होती ती सफलता मिळवून दिली. हनुमान पडकेला त्यांनी बाद केलं देवेशने. पुढचा बॉल देवेशचा मयूरसाठी ऑन साईडला खेळलाय. तिथे संधी होती. थोडी शॉर्ट पडली कॅच. त्यावरती सिंगल पूर्ण झाली. एका धाब्याने धावपळ पुढे सरकत असताना धाबा झाल्या 4. करायच्या आहेत 39. हनुमानची सफलता मिळाल्यानंतर मयूर आणि सागरवरती आता भरोसा आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. एक वाईड बॉल पडलाय. एक गडी बाद झालाय आणि धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. आता देवेशने ती सफलता मिळवून दिली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो खरं तर
कॅच पकडणारा फिल्डरचं तेवढंच महत्त्व आहे. पुढचा बॉल यावरती मात्र विकेट संपन्न केली आहे. काय गोलंदाजी केले मैदानामध्ये देवेशने. व्हॉट अ बॉलिंग. बॅट्समन नेम जयेश. जयेश. बॉल अजूनही शिल्लक आहे. मॅचची आवा काढणारे हे दोन विकेट्स होते देवेशच्या गोलंदाजीवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मात्र दोन महत्त्वपूर्ण गडी त्याने बाद केलेत. ज्या हायड्रोलिक टीमने दोन विजय संपन्न केले त्यामध्ये सागर आणि हनुमानची खूप मोठी करत धावसंख्या आपण पाहिली होती. आता देवेश आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी जयेश समोर ऑन साईडला फ्लिक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धावसंख्या रोखले गेले मात्र 4 धावसंख्येवरती. आता करायच्या आहेत त्या तब्बल 2 षटकांमध्ये 35 धावा. आणि येऊन जा मैदानामध्ये. धाबा झाले 4. करायचे अजून 35. मयूरवरती आता अपेक्षा असेल. गोलंदाजीला जय आलेला आहे. त्याच्या गोलंदाजीवर धावा करण्यासाठी या ओव्हरमध्ये पुढचा बॉल मयूरसाठी होता. यावरती मात्र अवांतरच्या धावा मिळतील. 1 5 धावा आल्या आहेत आतापर्यंत. 34 अजून हव्या आहेत 12 बॉलवरती. मागच्या 2 मॅचमध्ये सागर आणि हनुमानने केलेली फलंदाजी आपण पाहिली असेल तर हनुमानने एका षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या होत्या. त्यांच्यासाठी या धावा जरूर कठीण नाही आहेत कारण बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे हायड्रोलिक टीमकडे. पाहूया आता मयूरची खेळी इथे पाहायला मिळते का. मयूरच्या बॅटमधून हा तडाखा आणि अगदी चेंडू चला सीमारेषा बाहेर. षटकार. गोलंदाजी करत नाही.
हाच खेळाडू मात्र आंबे संघाचा आज एरोप्लेक्स प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना जास्त वेळ त्यांनी गोलंदाजी केली नाही, कारण खांद्याची दुखापत फार मोठी त्याची झालेली आहे. आता बॅटिंगची जबाबदारी त्याच्यावरती आलेली आहे आणि त्याच्याच समोर जय टवळेची आपण गोलंदाजी पाहत असताना हा बॉल वाईट आलाय आणि अगदी 2 वाईट 1 नो बॉल आणि 9 धाबा या बोनसच्या स्वरूपामध्ये आल्या. कोणताही चेंडू नव्हता, 9 धाबा आल्या. पहा देवेशच्या मेहनतीवर पाणी पेरलं. खरं तर 4 धाबा दिले तर देवेशने. त्याच्यानंतर मयूरची ही फलंदाजी आपण पाहतोय. पुढच्या बॉलवरती ऑन साईडला क्षेत्ररक्षक 2 धावलेत. आडोऱ्यामध्ये असमर्थ चेंडू चाला सीमारेषा बाहेर येतो चौकार. सतरा धाबा झाल्या. हॅडल टीमची प्रत्येक मॅच अशीच झाली आहे. असं वाटते की ते हारतील ना, ते नंतर ती फटकेबाजी करतात. अगदी शेवटच्या क्षणाला ते विजय प्रस्थापित करतात. एक मॅच सागरने जिंकवली, एक आदमानने जिंकली. आता मात्र मयूर ती खेळी करणार का? आता खरं तर मयूरची पाळी आहे. धावा तर आलेल्या आहेत, मात्र त्याचा जर खेळ असाच बहरत राहिला तर मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होतील. आणि या मॅचमध्ये मात्र दोन्ही संघांना ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी ते सज्ज झालेत. तर जरी पराभूत झाले तरी ट्रॉफी त्यांच्या हाताला लागणार आहे. पुढचा बॉल ऑन साईडला फिरवला आहे. क्षेत्ररक्षक आहे, जेल पकडला जातोय आणि मयूरची विकेट इथे संपन्न झाली आहे. बॅट्समन नेम सुनील. मयूरने मात्र 10 धावसंख्येचं योगदान दिलं आणि कॅच चांगली पकडली. खरं तर नचिकेतने कॅच पकडली आहे. अप्रतिम झेल पकडला, कारण मयूरचा झेल खूप महत्त्वाचा होता. तो झेल सुटला असता तर कदाचित धाबा बनू शकल्या असत्या. धाबा झालेल्या आहेत 17. अजून 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. किती बॉल झाले? 2 झाले. जरूर 10 बॉल 22 आहेत. अजूनही मॅचमध्ये इन करू शकतात. 1-2 फटक्यांची आवश्यकता आहे. सुनील आहे स्ट्रायकिंग एलला. पुढचा बॉल जयचा आहे. सुनील साडी. 17 धावांवरती इथे सिंगल आली आहे. काय चेंड लिहिली लागली होती, संधी निर्माण झाली होती, मात्र जेल ड्रॉप झालाय. 1च धाव आली. 18 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जयच्या बॅटमधून मात्र अजूनही वाट पाहिली जात आहे. बराच वेळपासून नॉन स्ट्राईक गेला होता. आता मात्र तो स्ट्रायकिंग इनला आलेला आहे. षटक मात्र चांगलं फेकलं होतं. आता पाहूया ऑन साईडला क्षेत्ररक्षण लावलं जातं जयसाठी. मिड विकेटला एक आहे, एक लॉंगॉनला, एक मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आणि त्याच दरम्यान चेंडू फेकला जातोय जयच्या माध्यमातून जयसाठी. शॉर्ट पिच बॉल अतिरिक्त बाहेर या ठिकाणी बॉल वळलाय आणि त्याच पुढे अवांतरची धाव जोडली जाईल. भरपूर लांबलं षटक, त्यामध्ये 2 वाईट आलेत, 3 वाईट आलेत, 1 नो बॉल. म्हणजे 10 चेंडू आतापर्यंत फेकावे लागणार त्या षटकामध्ये. अजून 3 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 19. अजून 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. परत काही पाहायला मिळू शकेल. जयेश आहे स्ट्रायकिंग एलला. ऑन साईडला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. त्याच वेळेला मात्र आवश्यकता आहे जयला की आणखी डॉट बॉल टाकण्याची आणि त्या परिस्थितीमध्ये तो गोलंदाजी करतोय. खरं तर जबाबदारी वेगळी आहे. त्याच्या गोलंदाजीवरती 1 नो बॉल आला, 3 वाईट आलेत, 1 षटकारी आलाय, 1 विकेट जी आली आहे.
अंतिम 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल जयसाठी आहे. या बॉलवरती निर्धाव चेंडू फेकलाय. चेंडू फेकी चांगली केली आहे. अंतिम 1 चेंडू अजून शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. बॅट्समन काहीसा या ठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अंतिम बॉलवरती मोठा पटका येणं अपेक्षित आहे जयेशकडून. जयचा पुढचा बॉल आणखीन एक वाईट. षटकातला 4था वाईट बॉल, एक न बॉल. म्हणजे ज्या बॉलर्सला जवळजवळ 11 चेंडू फेकावे लागलेत. 10 चेंडू टाकलेलेच आहेत आत्तापर्यंत. 11 बॉल आहे. अजून एक म्हणजे 12, 2 वर एकाच गोलंदाजाने टाकले इथे. ही मॅच खरं तर आता 4 षटकांची झाली आहे. आणि ॲडोलेट टीमला मात्र या धाबा खरं तर बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आहेत. आता 18 पाहिजेत. 7-18. शेवटचा बॉल टाकण्यासाठी हे बॉल टाकले जात आहेत. पुढचा बॉल त्यावरती सुद्धा दोघेही जय आणि जयेश पाहतोय. त्याच्या बॅटला बॉल लागत नाही, याचा बॉल कर पिचवर परत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 बॉल त्याने डॉट काढलेत. आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ 6 बॉल अवांतरच्या धाबा आलेल्या आहेत. आता करायचे आहे 6 बॉल 18 धाबा. 18 पाहिजे 6 बॉलवरती. ऑलरेडी तुम्ही 1 ओव्हर एक्स्ट्रा टाकली आहे. ही मॅच 3 ओव्हरची नंतर 4 ओव्हरची झाली. आता बॉलर बॉलर्स नेम पुन्हा एकदा जयेश. जयेश पाटील. आणि पहिल्यांदा सुद्धा जयेश आहे. एक जयने 12 बॉल टाकले. स्ट्रायकिंगला सुनील आहे. विजय झाले तर 5,000 रुपये आहेत गणेश यांच्याकडून. जयेश समोर सुनील आहे. पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आहे. 500 रुपये लावले होते, मात्र मी अनाउन्स नव्हते केले. आता बघू देतील का, आता देणार का बघू आपण. आता नाव काय? नाव नयन यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. पाच हजार रुपये पारितोषिक आहे. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल चालली आहे. अगदी जय टवलेने 12 चेंडू फेकले आणि तरी सुद्धा आज आडले टीम मात्र पराभवाच्या छायेमध्ये वाटते आपल्याला. शेवटी गणेश कानेना मैदानामध्ये उतरावं लागलं. गणेश कानेला षटकारासाठी 1000 रुपये संदीप ठाकरे यांच्याकडून. मॅच हारो किंवा जिंको 2-3 षटकार लगावले तर पैसे वसूल होऊन जातील. प्रत्येक बॉलमध्ये तुम्ही मीटिंग घेऊ नका. चालू करा. आता सूर्य आपल्यापासून दूर चालला. 5 वाजले. या मॅचला जवळजवळ 35-40 मिनिटं लागली आहे 3 ओव्हरला. तुम्ही प्रत्येक बॉलसाठी एकत्रित आलात तर मात्र उशीर लागतोय. असं करू नका. विनोद परब सरांकडून गणेश काणेसाठी षटकारास 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे.
प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. मग आता स्ट्राईक असेल आता जयेशकडे. जयेश ते 3 बॉल डॉट खाल्ले तिथेच मॅच मात्र फिरली आहे. तिथून मात्र 1-2 षटकार यायला हवे होते. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4. आवश्यकता आहे 17 पाहिजेत. 17चा कचरा आहे आता आडल टीमवरती. 4 बॉल 17. जयेशने अगोदरच 3 बॉल डॉट केलेत. तो जयेश मात्र धावा करेल का? समोर जयेश गोलंदाज. पहिला बॉल उडवलाय. चाललाय षटकार. नंबर 1 चा आला षटकार. आता जयेश मात्र बॅट तलपवली त्याने खरं तर. आणि आता मायनस होती 6 धावा. येणारे 3 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. चला रेडिंग टीम पिन लावून घ्या आपण. रन हवे आहे 3 बॉलवरती 11. हायड्रोलिक टीमने प्रत्येक मॅच अशीच जिंकले. प्रत्येकाला वाटते ते आता हारतील मात्र लगेच जिंकतात ते. 3-11चं आता समीकरण आहे. जयेश दोन्ही बाजूने जयेश आहेत. दोघांवरती आता दबाव असेल कारण येणाऱ्या बॉलवरती जर षटकार आला तर मात्र 5च धावा राहतील. पुढचा बॉल उडवलाय मात्र चाललाय बॉल सीमारेषा लगत. फिल्डर थोडा चकलाय. तिथे 2 तर आलेले आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. आयजेचा चेंडू येईल तोपर्यंत 2 झाल्या पूर्ण. आता 2 चेंडूवरती 9 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावा लगेच. एकत्र येऊ नका प्लीज. तुम्ही भरपूर उशीर घेताय. प्रत्येक बॉलवरती एकत्र येतात. चला फिल्डिंग लावून घ्या. चला बॅट्समन तुम्ही पण जागा घ्या आपली आपली. 2 वरती 9 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या बॉलवरती बाउंड्री किंवा षटकार आला तर मॅचमध्ये अंतिम बॉलवरती मजा येऊ शकेल. आपण मॅच पाहतोय सेमी फायनलची मॅच. एरोप्लेक्स प्रीमियर लीग 2025 या 25-26च्या पर्वामध्ये उपांत्य फेरीची ही लढत हायड्रोलिक उपक्ष ब्रेडिंग या संघामध्ये. चला अंतिम 2 बॉल लगेच फेकायचे आहेत. जयेश विरुद्ध जयेश. इथे पाहतो आपण मैदानामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना हा बॉल जर जाड आला तर मॅच फिनिश होऊ शकेल. आता बॉलवरती चौकार षटकार आला तर मॅचमध्ये पुढच्या बॉलवरती अजून समीकरण वाढेल आणि तो षटकार आलेला आहे. ज्या जयेशने 3 बॉल डॉट केलेला आहे तोच जयेश इथे षटकार ठोकतोय. षटकाराच्या या धावा आणि अंतिम बॉलवरती आता आवश्यक आहेत त्या मात्र 3 धावा. कंपल्सरी 3 धावा. यस हा बॉल संपल्यानंतर टॉस करून घेऊया. मात्र ब्रेडिंग टीमने एकत्र येऊ नका प्लीज. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता फिल्डिंग लावून घ्या. कोणीही जिंको कोणी हारो टीम आपलीच जिंकणार आहे. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. सुपर नाही आहे. कंपल्सरी चेसिंग. या 3 धावा बनवाव्याच लागतील. जयेश आपल्याला पाहायला मिळाले. जयेश पाटील. दुसऱ्या बाजूला जयेश भोईर आहे. जयेश भोईरने मात्र आता टोलेजंग पटकेबाजी केली आहे. तर मॅचमध्ये अंतिम सत्रामध्ये जे 2 षटकार लगावले आणि त्यानंतर आता येणाऱ्या बॉलवरती आवश्यक आहेत 3 धावा. 3 धावा बनवाव्याच लागतील याची आपण दक्षता घ्या. जयेश आदयकर आहे आणि जयेश पाटील पाहतोय आपण. दोघांमध्ये ही लढाई. एका बाजूला ब्रेडिंग टीम दुसऱ्या बाजूला हायड्रोलिक टीम. हायड्रोलिक टीम मात्र 2 मॅच अशाच जिंकल्या. अंतिम सत्रामध्ये भरपूर धावा त्याने केल्या आणि याही मॅचमध्ये तीच परिस्थिती पाहतोय. शेवटचा बॉल 3 धावा. बॅटला बॉल ब्रेक झालाय जरूर. सिंगल आली. दुसरी काढली जाते आणि तिसरी घेत असताना इथे
एका धावेने ब्रेडिंग संघ जिंकलेला आहे. फटाके आणले होते, मॅच हारले असते तर लपून ठेवावे लागले असते. कोणत्या संघाला? जो जिंकल त्या संघाला संदीपजी ठाकरे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अंतिम फेरीची लढत जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी. चला टॉस ओढून घेऊया आपण. टीम पोहोचली आहे. ब्रेडिंग संघ आणि मेकॅनिकल संघ याच्यामध्ये टॉस केला जाईल. फिल्डिंग ला जॉब झाली आहे. तर सामन्याचा सामनावीर देऊया आपण प्रथमेशला. या प्रथमेश या मॅन ऑफ द मॅच साठी. सर प्रथमेशला मॅन ऑफ द मॅच द्या अगोदर. प्रथमेशला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण आणि नंतर टॉस करूया अंतिम फेरीची. टॉस केला जात आहे. अंतिम फेरीची लढत एरोपेस प्रीमियर लीग 2025-26. झाली होती पण हार्ड लक.